का रे? हो लाईट लागला मम्माने. तसंच झोपतोय. नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वरून अवयशी रिॲक्शन्स बघू आपण. अवयशी रिॲक्शन्स दाखवते कसं रिॲक्ट करत होते. तर मी तर बेल वाजवली, असं पळतच सुटतो डायरेक्ट. का रे? चला 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 पळा पळा पळा. कुठे? ओ थांब, मी ठेवते चप्पल बाजूला. मी ठेवते तू राहू दे वाटा, तू राहू दे चप्पल. मी ठेवते. हे बघ आता, अरे ते आपल्याला आता जेवायचं ते, राहू दे चप्पल. केस सरडायला लागतो, कुठूनही येऊ. तरी मी आज अगदी कमी वेळासाठी गेली होती, हार्डली अर्धा तासासाठीच वॉकला गेली होती आणि तो लगेच रडायला लागला. आता रडायला लागलं, हे असंच आहे त्याचं. तर चलो पटकन फ्रेश होते. आहे फ्रूटचा आहे आणि खालीचा पण होता. थांब आले, दरवाजा आले. चलो काय खायचं? चला चला चला. कुठे आपल्या भाट्या, कुठे बॅट, कुठे? चला चला. अरे चलिए चलो. बॅट कोणाला बघायची? बॅट तू आली का? हो हो, आम्ही जेवण घेऊन येतोय. हा मम्मा जेवण काढते. कुठे भेटते तुझं जेवण? हा हे आव्यांचं जेवण आहे इथे. तर आज काय बनवलंय मम्माने? यम यम. बरं याच्यात घ्यायचं जेवायला. चला बॅट आली तू? हो आम्ही पण आलो. थांबा, आलो आलो. थांब ना ग. तिला सांग ना बेबी थांब म्हणून. तिला म्हण ना थांब. तिला म्हण थांब. बरं तुपू कुठे आपलं? तुपू तुपू. आता अवेळेचं संध्याकाळचं जेवण तो खाली बसणं शक्यच नाही होत, कारण तिला ते गॅलरीतच खायचं. हो दे थांब थांब बेटा. आपण बॅट बघायला जाऊ. चला चला पटपट चला बॅट बघायला चला. येस. आणि शक्यतो मी रात्रीचं जे जेवण आहे ते हाताने असं कुस करूनच येते. बीटरूट नाही शिजलं पण बाकीचं शिजलंय. बीटरूट, सोया चंक्स आणि गाजर. अजून काय टाकलं होतं मम्माने? शेंगदाण्याचा थोडासा कूट होता, तेवढं सगळं टाकलं होतं आज जेवणामध्ये. चलो चलो आली बॅट आली. आलो आलो बॅट. आलो आलो. चल हो तिकडं चल. एक मिनिट उभा राहील.
इकडे बघ कोण आहे. पप्पा नाही खाते हो हा. मग आता नाही खाते आज तो, नाही तर रोज खातो. काय कुठे जायचं? कुठे? तू रोज तर खातो ना बेटा असं बॅट बघत बघत. मी बघ बॅट पण आली आहे. हाय बॅट, हाऊ आर यू? आम्ही खातोय. जेव्हा आपला आला तू बघ बरं डॅडवर किती छान लावला. बघ बरं किती छान छान लावलं जेव्हा. असं करायचं असतं का मग? वेळासारखं ती म्हणशील असं काय बाळ तुमचं. त्या आंटी म्हटलं असं काय बाळ तुमचं. मग काय करायचं? काय म्हणशील तू? त्या आंटी म्हणशील असं काय बाळ तुमचं. हो जेव्हा तेव्हा तुझी आठ आली बघ तिला आवाज दे बरं. असं करायचं बेटा, छान करायचं. आणि तू असं करायचं का? असं कोण करतं? असं कोण करतं सांग बरं. आणि त्याच्यामध्ये मम्माने पोटॅटो ठेवलेत, ऑनियन ठेवलंय. आई गो, असं करता का? हे एवढे छान छान प्लांट्स लावलेत गॅलरीमध्ये. हे बघ हे कढीपत्त्याचं प्लांट आहे. असं करायचं असतं का? आई आऊ ते गाणं कुठलं रे? टेडी बेअर टर्न अराउंड. टेडी बेअर टच द ग्राउंड, टच द ग्राउंड. पेरू खाल्ला? पेरू खाल्ला की नाही तुला माहिती का? पेरू खाल्ला. हो का? पेरू खाल्ला तू? अरे बापरे, यम यम पेरू खाल्ला तू. आम्ही बघ आम्ही काय काय खातोय. आम्ही आहे बीटरूट, पोटॅटो, त्याच्यानंतर काय म्हणू मटकी. अजून काय बेटा आपल्या राईसमध्ये काय गाजर. एक मोठा हाती घुमने चला ला. नाही 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 नाही. अरेंज. पप्पा मग मी जेवण करून घेऊ का? त्याने 2-3च घास खाल्ले. आणि आता जेवायच्या वेळेस फीड मागेल असा प्रॉब्लेम त्याचा. ते बघा हात करतोय. त्याला काय खायचं नाहीये. तोपर्यंत मी माझं तरी जेवण करून घेते. चल बेटा काय करायचं. याला मी थोडं फीड करते आणि मग आणते पप्पा. नाहीच खायचं तुला शाण्या. चला फॅन लावते मी. चल 2 मिनिटं फॅन लावते थांब. का त्याने काहीच खाल्लं नाही. तसंच झोपतोय. झोपी गेला तो डायरेक्टली. इतक्या लवकर झोपलं असं वाटलं नव्हतं. कारण आज खूप थकला, खूप खेळला. मे बी त्याच्यामुळे झालं असेल. आणि झोपलाय. आता मला आहे रात्रभर जागणंच. कारण जेव्हा जेव्हा तो न खाता म्हणजे खाल्लं म्हणजे खेळावर जेव्हा खेळून आलो ना त्यावेळेस त्याने थोडेसे मुरमुरे, मखना, त्याच्यानंतर एवढंसंच बनाना खाल्ला.
माझ्या मैत्रिणीमुळे हा 2-3 घास भाताचे खाल्ले आणि मला तर वाटतं तेवढं इनफ असेल त्याच्यासाठी, त्याच्यामुळे तो झोपला आहे. तर आता बघू, जर 9:30-10पर्यंत जर उठला तर मग त्याच्या वेळेस त्याचं आम्ही 9:30 पावणे 10 वगैरे जेवतो वरून वगैरे आम्ही परत, म्हणजे माझं जेवण झालेलं असतं पण मी त्याच्यासोबत परत बसते. तर तेव्हा मग खाल्लं तर उठला आणि खाल्लं तर आहे, कारण काल का परवा त्याने एकदा असंच केलं होतं आणि मग खाल्लं परत प्रॉपर, म्हणजे काकडी असेल किंवा चपाती वगैरे जे काय असेल ते खाल्लं होतं. तर आता तर झोपला आहे. तर मला माझं बनवायचं आहे आणि जेवण पण करायचं आहे. सो ह्याला मी आता इथं टाकते. तो काय लगेच नाही उठणार, अर्धा-1 तासाने उठेल आणि बघते तोपर्यंत माझं बनवून घेते. जेवणाचं बनवलं आणि जेवणामध्ये ना दही आणलं आहे, त्याच्यानंतर दलिया आहे, बीटरूट दलिया बनवलं होतं आणि सोया चंक्स आणि पण त्याच्यामध्ये थोडीशी मेथीची भाजी टाकून बनवलं सॉरी. तर मला तर रूममध्ये बसायला लागतं, कारण वेळ इथं झोपलेला असतो, त्याच्यामुळे इथंच जेवण करायला लागतं. बऱ्याच ठिकाणी असं म्हणतात की बेडरूममध्ये जेवण करू नये, बट माझ्याकडे ऑप्शन नसतं, कारण त्याच्याजवळ बसायला कुणीच नसतं, कारण पप्पांचं वाचन चालू असतं, वरूनचं काम चालू असतं, त्याच्यामुळं तो कधीही उठू शकतो, त्याच्यामुळे इथेच बसायला लागतं. सो म्हणून माझे सगळे जे शॉर्ट्स वगैरे जे असतात नॉर्मली डिनरचे ते इथूनच शूट होतात. तर मी आता तर छानपैकी जेवण करते आहे, तुम्ही पण जेवा. आता 9ला 10च कमी आहे, आज जरा लवकर जेवण होतं आहे माझं, नाहीतर मग आवेशावर सगळं डिपेंड असतं. चला हा ब्लॉग पुढे कंटिन्यू करते. जेवण झालं त्याच्यानंतर ब्रश केला छानपैकी, क्लीन अशी टीथ. आता हे दाखवायची गरज नव्हती, बट आणि फेस मस्त असं क्लीन केला. तर मस्तपैकी चेंज करणार आणि देन झोपणार. नाही लगेच झोपणार, 11:15 वाजले. तर एवढं ह्याच्यामध्ये आवेश शेवटी 2ला उठून झालं आहे. तर पहिले आता छानपैकी असं लाईट कमी आहे, बट करा आता ॲडजस्ट, कारण हवे झोपलं आणि मग मला काही करता येणार नाही. दिसत असेल, ठीक आहे. फेवरेट मॉइश्चरायझर, so this is done. Light वॉकवरनं किंवा बाहेरून कुठून येते ना, अविनाश लगेच दरवाज्यामध्येच उभा असतो आणि लगेच दरवाजा उघडतो आणि मला डायरेक्ट पहिले रिॲक्शन असते की एक तर बेडरूममध्ये चल, किंवा मग पहिलं तर बेडरूममध्येच असतं आणि जर खरंच भूक लागलेली असेल ना मग मला किचनमध्ये हात करतो. पण त्या दिवशी काय झालं, त्याला मी खूप जेवण करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने नाहीच जेवल्याने तो तसाच झोपला आणि रात्रभर मग मला जागवलं. तर जेव्हा नॉर्मली तो जेवतो रात्रीच्या वेळेस, आणि आता गॅलरीचं काय झालं आहे, आमच्या इथे ना 2 बॅट चांगल्या मोठ्यापैकी बॅट आहे आणि चांगल्यापैकी ना रात्री 7-8च्या पुढे ना त्या इथे फिरत असतात आमच्या गार्डनमध्ये सोसायटीच्या, आणि मग आमची जाळी असते मग आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, आम्ही पूर्ण जाळी लावून घेतलेली आहे, म्हणजे कबुतरामुळे याच्यामुळे पूर्ण गॅलरीला अशी. तर खूप छान मेश आहे, म्हणजे त्याच्यामुळं मग काही प्रॉब्लेम येत नाही, काही किडे वगैरे काही आतमध्ये येण्याचा प्रश्नच येत नाही, खूप छोटे असेल तरच, कारण पहिले खूप कबुतरं वगैरे यायची आणि आता अवेंशमुळे मग ते सेफ्टीसाठी आम्ही ते करून घेतलेलं. तर ते अवेंश ते बॅट असे फिरतात ना, ते बघत बघत छानपैकी जेवतो. आणि माहीत नाही, जेव्हापासून त्याला ते बॅट दाखवले तेव्हापासून त्याचं म्हणणं आहे की बाहेर चल, बाहेरच जेवायचं. म्हणून म्हटलं चला त्या दिवशी बाहेर नेऊन का ना पण त्याला खाऊ घालत, पण तो नाहीच जेवला आणि खूप चिडचिड करत होता. मी बी दिवसभर टायर्ड झाला असेल त्याच्यामुळे, कारण राणी पण त्याला खेळवते, खाली
अर्धा तास वगैरे किंवा पण त्याला घेऊन जाते. त्याच्यानंतर 1 तास मी घेऊन जाते. सकाळी पप्पा त्याला आंघोळ झाल्यानंतर घेऊन जातात. असं त्याचं शेड्यूल झालेलं आहे. त्याच्या मॅक्झिमम टाईम तो बाहेर स्पेंड करतो. त्याच्यामुळं बऱ्याच वेळेस कधी कधी मी बी थकून जातो, आमच्या लक्षात येत नाही. त्याच्यामुळं नाहीतर मग छानपैकी खातो. आणि त्याच्या आधी त्याने त्या दिवशी नेमकं बनाना खाल्लेला आणि मखाना स्नॅक्स वगैरे पप्पांसोबत खाल्लेलं, त्याच्यामुळे त्याने खाल्लं नसेल, नाही तर अदरवाईज तो खातो. मग असं झालं आणि नाहीच त्याने खाल्लं आणि मग त्याला झोपवलं. आणि झोपवल्यानंतर मग माझं स्किन रुटीन आणि हे सगळ्या गोष्टी केल्या आणि मला जवळजवळ 11:15 वाजता झोपायला त्या दिवशी पण. त्याच्यानंतर मग माझं परत दिवस हळूहळू 1.5-2 तासाने चालूच होता. त्याला आता काहीच करू शकत नाही. सो चलो, हा ब्लॉग मी इथे सेंड करते. भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.